स्वामी आपलं सर्वांचं लातूर सिटी न्यूजमध्ये मनापासून स्वागत करतो। आज जागतिक महिला दिनानिमित्त आज संपूर्ण जगभरात आणि आपल्या भारत देशात सुद्धा महिलांच्या सन्मानाची विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि आज आपण अशाच अनेक युवतींशी बोलणार आहोत जे आपल्या उद्याचं महाराष्ट्राचं भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की आज त्यांना काय वाटतं की जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं। माझ्यासोबत सकाळ माध्यम समूहाच्या मधल्या काही महाविद्यालयात अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। पहिल्यांदा आपला परिचय द्या आणि आपली पहिली भावना काय आहे की आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना आणि आपल्याला काय वाटतं की महिला दिनानिमित्त। नमस्कार, मी ढवारे पर्णवी दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये BSc बायोटेक्नॉलॉजी सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे। खरं तर सकाळमध्ये लातूर जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्याचा आणि निवड प्रक्रियेचा अनुभव खूप छान होता। काम करतानाही खूप आनंद मिळत आहे आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त जर माझं मत काय असेल तर आजची जी जागतिक महिला दिन कशासाठी साजरा केला जातो तर समाजामध्ये असणारा जो लिंगभेद आहे तो कमी व्हावा, महिलांप्रती असणारा आदर वाढावा। तर ही भावना आणि हा आदर फक्त जागतिक महिला दिनानिमित्तच मर्यादित न राहता प्रत्येकाच्या मनामध्ये हा आदर आणि भावना प्रत्येक दिवशी असली पाहिजे हे असं मला वाटतं। धन्यवाद। आपल्यासोबत दुसऱ्या आहेत, आपला परिचय द्या आणि आपल्याही भावना आपलं महिलांबद्दल काय मत आहे ते सांगा। नमस्कार, मी ज्ञानेश्वरी कोडे दयानंद कला महाविद्यालय फॅशन डिझायनिंगमध्ये 3rd इयर चालू आहे माझं आणि आज महिला दिनानिमित्त पहिलं तर सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मला महिला दिनाबद्दल काय वाटतं तर आपण सगळेजण महिला दिन साजरा करतो पण आजची आपण स्थिती आपण पाहतोच आहोत की आपण न्यूजपेपर जर वाचला तर त्यामध्ये महिलांवरती अत्याचार असतील, बलात्कार असतील हे आपल्या न्यूज वाचावीच लागते पण त्यावरती जी कायदे आहेत ते लागू होत नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी जर पाहिलं की महिलांवरती अत्याचार होते तर ते तिथल्या तिथंच न्याय देतील असं शासक त्यावेळेस होता पण आताचा असं शासक नाही आहे। पण महिलांवरती अत्याचार झाला, बलात्कार झालं तर ते कायदा लागूच होत नाही आहे किंवा त्यांच्यावरती काहीच प्रश्न विचारले जात नाही आहेत आणि काही त्यांचे प्रश्न सॉल्वसुद्धा केले जात नाही। तर ह्याच्यावरती सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत, आपल्या काय भावना आहेत महिला दिनाबद्दल? नमस्कार, मी कुमारी सई संजय शिंदे दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे BA प्रशासकीय सेवेमध्ये मी शिक्षण घेत आहे आणि त्याचबरोबर इन सकाळच्या माध्यमातून मी एक कॉलेजची उपाध्यक्षा म्हणून देखील कार्यरत आहे। आजच्या दिवशी मी एवढंच बोलेल की महिला दिन हा केवळ शुभेच्छा दिनापुरताच मर्यादित राहता कामा नये। महिलांप्रती असणारा आदर, सद्भावना, चांगली वृत्ती हे आणि चांगला दृष्टिकोन हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे फक्त शुभेच्छा देणे आणि शुभेच्छा घेणे एवढापुरताच महिला दिन साजरा आपण करू नये तर त्या महिलांना आदर द्यावा एवढंच माझं म्हणणं असेल। बाकी इथेच आपला महिला दिन साजरा होतो। धन्यवाद। नमस्कार, मी काजल बंसी चव्हाण। मी सध्या सोशल वर्क करते आणि त्याचप्रमाणे देवदेश धर्माचं कार्य देखील मी करते। आज महिला दिन, सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। पण या शुभेच्छा मला तेव्हाच द्यावंसं वाटतं की जेव्हा आपल्या या समाजातील स्त्रिया सुरक्षित असतील। आपण बघत आलो आहे की चूल आणि मूल इथूनपासून तर मुलगी घरातले बंधनं लादून आज ती एका वेगळ्या क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। आज स्त्री असं कुठलं क्षेत्र नाही की जिथं तिने आपला ठसा उमटवला नाही पण तेच करत असताना आज त्या क्षेत्रात ती कार्य करत असताना स्त्री सुरक्षित आहे का नाही हा सर्वात मोठा प्रश्न आज आपल्या समाजापुढे उपस्थित होतो। जी स्त्री घर आणि घर, मूल, चूल इतक्याच गोष्टीपर्यंत मर्यादित होती आणि ती आज आपल्या पुरुषांच्या बरोबर काम करत असताना ती कुठल्या पद्धतीने काम करते यावर लक्ष न देता लोक आजकाल आपण बघतो की स्त्रियांच्या कपड्यांवर बोललं जातं की बाबा हां हिने असे कपडे घातले, तिने तसे कपडे घातले। त्यावरून मग आज अनेक वेळेस न्यूजमध्ये येतात की मुलींच्या अशा वेशभूषेमुळे त्यांच्यावर अत्याचार होतो वगैरे। सहसा आधुनिक काळ आहे, स्त्रियांचे राहणीमान बदलणार, प्रत्येकाचं राहणीमान बदलतं पण यावरून हे ठरत नाही की बाबा त्यांच्या छोट्या कपड्यांमुळं त्यांच्यावर अत्याचार होतो। अहो, जी मुलगी अजून या जगामध्ये पाऊलसुद्धा ठेवत नाही, नेमकं जन्माला आलेली 3-4 वर्षाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होतो त्यावेळेस त्यांच्या वेशभूषांवर मग प्रश्नच उपस्थित होत नाही आहे ना। मग
कुठेतरी माणसांची ही जी वैचारिक वृत्ती आहे ती बदलणं खूप गरजेचे आहे. ज्यावेळेस माणूस हा आपली विचार करण्याची दृष्टी, आपला बघण्याचा नजरिया बदलेल, त्या दिवशीच खरी स्त्री ही सुरक्षित असेल आणि त्या दिवशी जागतिक स्त्री महिला दिन म्हणून त्यावेळेस खऱ्याप्रमाणे साजरी केली जाईल असे मला वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही प्रत्येक स्त्रियांकडे आपल्या मातेरूपाने पाहिलेलं आहे. एक अशी घटना झाली होती त्यावेळेस की एका ठिकाणी छापा मारला होता आणि तिथली एक सुंदर स्त्री महाराजांसमोर नजराणा म्हणून पेश करायचं म्हणून ठरवलं होतं. पण त्यावेळेस महाराजांनी काय म्हटलं की प्रत्येक स्त्री ही माझ्या मातेसमान आहे. ती प्रत्येक स्त्री ही आई भवानीच्या रूपाने ते त्यांना बघत होते. मग ही वृत्ती महाराजांची असायची. त्यावेळेस स्त्रियांवर अत्याचार केलं की त्यांना दंड दिला जायचा. मग आत्ताच्या काळामध्ये का नाही? आज एखादा आरोपी जरी पकडलेला असेल अत्याचार, आज काल परवाचीच पुण्यातली गोष्ट आहे. आपण बघतो की बाबा त्या मुलीला बस दाखवतो म्हणून तिने एका चांगल्या विश्वासाने एका परपुरुषावर विश्वास ठेवणं हा एक प्रश्न उपस्थित होतो की डायरेक्ट एखाद्या व्यक्तीने की कुठल्याही पुरुषांवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. पण एखादा आपल्या मदतीला येईल म्हणून एखाद्या गोष्टी, आता अनेक मुली असतात बाहेर घराबाहेर राहतात, काही गोष्टी माहीत नसतात, त्यावेळेस आपल्याला एखाद्या परपुरुषावर विश्वास ठेवावाच लागतो. पण त्या परपुरुषावर तिने विश्वास ठेवला म्हणून तिच्यासोबत त्यांनी काहीतरी चुकीचं करणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याकडे मदतीसाठी धावून येते, मग तिच्या मदतीला आपणही त्याचप्रमाणे धावून जायला पाहिजे, नाही तिचा वापर केला पाहिजे. म्हणून मला शेवटी एवढंच म्हणायचं आहे की आजची महिला ही ज्या दिवशी सुरक्षित राहील त्या दिवशीच खरी जागतिक महिला दिन ही साजरी केली जाते. धन्यवाद. अनेक युवतींनी आपापली मतं मांडलेली आहेत. आता आपण शेवटचा प्रश्न या सर्वच मुलींना विचारणार आहोत की त्यांच्या शासनाकडून काय अपेक्षा आहेत किंवा त्यांना काय वाटतं की महिलांच्या सुरक्षितेसाठी किंवा मुलगी सुरक्षित राहावी यासाठी शासनानं काय उपाययोजना कराव्या. त्या सर्वच युवतींना मी विनंती करतो की त्यांनी एका वाक्यामध्ये शासनाने करण्याच्या उपाययोजना त्या सांगा. मला असं वाटते की शासनाने महिलांवर सर्वप्रथम त्यांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ आणि सबल बनवण्यावरती लक्ष केंद्रित करावं, ज्यामध्ये शासनाकडून येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवल्या जावा. त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी लघुउद्योग असतील किंवा त्यांना आर्थिक शिबिरे असतील, अशा प्रकारचं त्यांना प्रशिक्षण दिलं जावं. त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी पण त्यांना वेगवेगळे क्लासेस लावणं, त्यानंतर प्रशिक्षण वर्ग राबवणं हे शासनाने करावं असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये मोस्ट ऑफ द सगळे लेक्चर्स वगैरे होतात. तर आत्ताची अशी स्थिती पाहून मला असं वाटतं की वुमेन्स सेफ्टीसाठी त्याच्यावरती सेशन किंवा लेक्चर असे काहीतरी व्हावेत असं मला वाटतं. शासनाने फक्त कायदेच नव्हे तर त्या कायद्याची जी काही अंमलबजावणी असते ती अंमलबजावणी करणे अधिक गरजेचं आहे. एवढंच आत्ता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तिघींनी पण खूप छान उपाय सांगितलेला आहे की शासनाने यावर काय काम केलं पाहिजे. खरं तर अंमलबजावणी, कायद्यावर अंमलबजावणी करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. पण त्याचबरोबर आजच्या स्त्रीला हे स्वतः भक्कम असणं खूप गरजेचं आहे. आणि शासनातर्फे आपण बघितलं, शस्त्र असू दे, म्हणजे लाठीकाठी प्रशिक्षण असू दे, तलवारबाजी असू दे, कराटे असू दे, असे जे वेगवेगळे जे गेम्स म्हणजे आहेत मुलींना संरक्षणाच्या बाबतीत, तर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय लेवलला गावागावांमध्ये हे प्रत्येक मुलींना शिकवलं जाणं पाहिजे. कारण की जेणेकरून मुलींना एकटी बाहेर असतानासुद्धा त्या स्वतः सक्षम आणि भक्कमपणे एखाद्या गोष्टीवर त्या मात करू शकेल. कुठल्याही संकटांना न घाबरता त्या पुढे येतील, एवढंच म्हणते. पाहिलं की आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या तरुण मुलींनी आपापली मतं मांडलेली आहेत, शासनाकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या राज्यात महिलांची आणि मुलींची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाचा विषय त्यांनी मांडलेला आहे. आणि अनेक मुलींनी सांगितलं की रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि मुलींच्या साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं आज मुलींना हे सर्व अवलोकन होणं, अवगत होणं हे महत्त्वाचं वाटतच आहे. आणि आज आपल्या व्यासपीठावर त्यांनी अत्यंत खुल्या पद्धतीनं ही सगळी मतं मांडली. कारण की या सर्व मुली यांनासुद्धा जसे आपले विधानसभेतले लोकप्रतिनिधी असतात त्यांनासुद्धा विद्यार्थ्यांनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन त्यांना विजयी करून त्यांनासुद्धा नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. आणि सर्वात जास्त संधी ही मुलींना या ठिकाणी मध्ये मिळत असते. त्यामुळे या सर्वांनी आज आपली मतं या ठिकाणी मांडली. पुन्हा एकदा सर्वांनाच जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि हा सगळ्यांचा संगम घडून आणला ते आमचे मित्र अमर साखर यांचीसुद्धा, जे आमचे समन्वयक आहेत लातूर जिल्ह्याचे, त्यांचीसुद्धा
सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद.